रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी खूप सुंदर चांगल्या पद्धतीचा फ्लॅट दाखवतोय, कारण की फ्लॅटच्या बाल्कनीवरनं तुम्हाला अंदाज येईल की हा फ्लॅट किती मोठा, किती प्रशस्त आणि किती चांगला असणार आहे. खरं तर एक सिंगल टावरचीच बिल्डिंग आहे, पण रूफटॉप ॲमेनिटीज, स्विमिंग पूल म्हणा, त्या गार्डन्स म्हणा, त्या सगळ्या गोष्टी, जिम वगैरे ह्या सगळ्या ॲमेनिटीज पण इथे असणार आहेत. फ्लॅटचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर ₹7,500 मेंटेनन्सही फ्लॅटचा असेल. आपण ह्या फ्लॅटच्या खरं तर बाल्कनीमध्येच उभे आहोत. तुम्ही बाल्कनी बघू शकता, किती सुंदर, किती चांगली आहे. कारण की तुम्ही बाल्कनीतनं जर बघितलं तर सध्या 4 वाजलेत. आत्ता तुम्हाला हवेचा फ्लो मात्र चांगला तुम्हाला ह्या बाल्कनीमध्ये मात्र आनंद घेता येईल. एवढा हवा तुमच्या आत्ता सध्या ह्या बाल्कनीमध्ये मला फील येतो आहे. मला असं वाटतं तुम्हाला ह्या बाल्कनीचा फील, हवेचा फील हा नक्कीच ह्या घरामधनं येईल. विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण ह्या बाल्कनीमध्ये उभे राहणार आहोत, त्यावेळेला जर बाल्कनीतनं समोर तुम्ही बघितलं, मग मात्र तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू बाकी खूप सुंदर आहे. कारण की येऊरचा पूर्ण डोंगर हा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आणि क्रिस्टल क्लिअर तुम्हाला नक्की दिसतो. हा जो व्ह्यू आहे, हा तुमचा व्ह्यू मात्र भविष्यात कधीही जाणार नाही असं नक्की वाटते. कारण की तुम्ही जर बघितलं तर सगळ्या घरं ऑलरेडी तयार आहेत आणि आता ह्याच्यात घरं तयार परत व्हायचे म्हटल्यानंतर किंवा ह्याला जर ब्लॉक करायचं म्हटलं, खूप वर्षाचा अवधी जाईल. तेव्हा कुठे हा व्ह्यू तुमचा झाकणार आहे. पण तुर्तास जर बघितलं तर भविष्यातल्या हा जो व्ह्यू आहे तुम्हाला ह्या बाल्कनीमधनं मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की येऊ शकतो. ही बाल्कनी खूप मोठी, खूप प्रशस्त आणि चांगली आहे. हा जो फ्लॅट आहे, ह्या फ्लॅटचं लोकेशन जे आहे, खरं तर हे वर्तकनगर लोकेशनला, यशोधन नगर जरी म्हटलं तर इथेच जगदाळे बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेला 1150 कार्पेट असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. हा फ्लॅटचे जे मालक आहेत, ह्या मालकांनी ह्या फ्लॅटला खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. इंटेरियर म्हणा, डेकोरेशन म्हणा, त्या सगळ्या पद्धतीने खूप सुसज्ज असं लोडेड असणारा फ्लॅट आहे. फुल्ली फर्निश्ड फ्लॅट असणार आहे. ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर जातो त्यावेळेला साऊथ ईस्ट फेसिंग आपल्याला कंपासद्वारे दिसतं. आतमध्ये गेल्यानंतर नॉर्थ वेस्ट तुम्हाला दिसतं. ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येतो त्यावेळेला बाकी तुम्हाला इथे पद्धतशीर चांगल्या पद्धतीचं असं शुरॅक सुद्धा बनवलेलं आहे. आणि जर आपण हे शुरॅक बघितलं तर खूप चांगलं ह्या साईडला पण बनवलेलं, ह्या साईडला पण बनवलेलं आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या लॉबीमध्ये येतो, त्या लॉबीच्या त्या साईडला बघितलं तर 2 घरं आहेत, ह्या साईडला बघितलं तर 2 घरं आहेत, अधिक ह्या साईडला 2 घरं आहेत. टोटल 1, 2 आणि 3 अशा टोटल 3 लिफ्ट मिळणार आहेत. पार्किंगचा जर आपण विचार केला तर तुम्हाला 2 कार पार्किंग ह्या फ्लॅटमध्ये मिळतील. शेजारी लोकांनी मात्र हे घर असं सुंदर बनवलं आहे. त्यांचं आणि यांचं सेमच आहे, त्याच्यामुळे बघितलं तुम्ही तर हे सेफ्टी डोर खूप चांगल्या पद्धतीचा बनवलेला आहे. नंतर ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करतो, इथे भगवंताची सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मूर्ती डेकोरेशनसाठी म्हणा किंवा अशा पद्धतीची एक सुंदर आणि चांगली मात्र नक्की बनवलेली आहे. ह्या साईडला मात्र तुम्ही आलात तर हा सोफा वगैरे जे आहे हे घेऊन जातील, पण फिक्स फर्निचर जे आहे ते राहणार आहेत. हा सोफाही जर तुम्हाला हवा असेल मग त्यावेळेला मात्र किमतीत काहीतरी बदल नक्की होणार आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन बाकी घरामध्ये खूप सुंदर केले. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर TV युनिट वगैरे सगळं चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि नंतर हे तुमचं स्लायडिंग विंडो आहेत, ह्या जर विंडो आपण ओपन केल्या, हवाचा फ्लो बाकी तुमचा हॉलपर्यंत, किचनपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं नक्की जातो. आणि असा एकदम सुंदर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या बाल्कनीतनं मिळतो. ही बाल्कनी फक्त बाल्कनी नाही, खूप मोठी, खूप प्रशस्त आणि खूप चांगल्या पद्धतीची बाल्कनी बाकी तुम्हाला ही नक्की मिळते. वरती जरी बघितलं त्यांनी फॅन वगैरे, इकडं पण त्यांनी डेकोरेशनचं काम, फॉल सिलिंगचं काम खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की केलेलं तुम्हाला जाणवेल. आणि ज्या वेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला एक किचनसाठी वेगळी इथं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं डायनिंग एरिया हा मस्त सजवलेला तुम्हाला इथे जाणवेल. वरती जरी बघितलं तुम्हाला इथे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं दिसेल. नंतर आपण ज्यावेळेला किचनकडे येतो, किचन जर तुम्ही बघितलं तर किचन पण खूप असं लोडेड आणि चांगल्या पद्धतीचं मॉड्युलर वगैरे सगळं पद्धतशीर बनवलेलं आहे. हे जे मालक आहेत ह्यांनी जास्त दिवस हे फर्निचर वापरलेलं नाही आहे. साधारणतः 2023ला ह्यांनी शिफ्ट केलेलं आहे. 2023ला शिफ्ट केल्यानंतर त्यांनी आता हे सध्या 2 वर्ष हे फर्निचर वापरले. बिल्डिंगचं जर वय बघितलं तर साधारणतः 3 ते 4 वर्ष जुनी ही बिल्डिंग तुम्हाला नक्की मिळेल. किचन बघितलं त्यांनी हे ओपन सिस्टम ठेवलेले आहे. नंतर जर तुम्ही पुढे आलात तिथे फ्रीजसाठी जागा आहे. अधिक जर तुम्ही इकडे ह्या साईडला आलात तिथं वॉशिंग मशीन म्हणा किंवा कपडे वाळवत घालण्यासाठी इकडे तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा मात्र इकडं नक्की मिळते. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगला खरं फ्लॅट आहे. ज्या मंडळींकडं वेळ नाही आहे, वेळ आणि ह्या सगळ्याच गोष्टी आणि रेडी टू लोडेड फ्लॅट पाहिजे, फक्त आलं तर एखादा हात पेंटिंगचा लावला तर लावला, अदरवाईज लावायची खरं तशी गरज नक्की नाही आहे.
पण जर बाय चान्स लावायचं ठरलं तर एक मला वाटतं हाट लावायची गरज आहे. नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे गेस्ट बेडरूम आहे. गेस्ट बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती मोठी साईज तुम्हाला बेडरूमची मिळते. आणि ह्या बेडरूममध्ये पण ही इकडनं पूर्ण पण हवा मात्र चांगली मला जाणवते, तुम्हालाही जाणवलं आल्यानंतर बघायला आलात तर. इथं जर बघितलं तर मस्त आणि चांगल्या पद्धतीचं कपाट त्यांनी बनवलेलं आहे. इकडनं तुम्ही हवेचा फ्लो चांगला येतो, उजेड पण घरामध्ये खूप चांगला आहे. नंतर इथे एक बेड, खरं तर बेड कम सोफा लावलेला आहे. आणि ह्या साईडला आलात तर मात्र इथे परत स्टोरेज अधिक तुम्हाला कॉम्प्युटर किंवा अभ्यास करण्यासाठी परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथं बघायला हे नक्की मिळेल. अशा पद्धतीचं खरं हे बेडरूम होतं. नंतर जर तुम्ही ह्या बेडरूमच्या जस्ट बाहेर आलात तर इथे पण तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डिझाईन करून हात धुण्यासाठी जागा, प्लस इकडे जर आपण आलो तर इथे मात्र तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे कॉमन पद्धतीनं बनवलेलं नक्की जाणवेल. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक मास्टर बेडरूमची सुविधा दिलेली आहे, ज्याचं खूप चांगल्या पद्धतीचं फर्निचर, ड्रेसिंग टेबल, कपाट म्हणा, त्या सगळ्या गोष्टी बाकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या बनवल्या गेलेल्या आहेत. वरती फॉल सिलिंगचं जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल की याची फॉल सिलिंग पण खूप सुंदर आहे. नंतर ह्या साईडला एक खिडकी म्हणण्यापेक्षा एक तुमची अशी बाल्कनी दिलेली आहे, स्टँडिंग बाल्कनी. आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर असं सुंदर तुम्हाला इकडे ह्या साईडला बघितलं तर रेमंड दिसतं, ह्या साईड पुढे बघितलं तर डोंगर 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 आणि डोंगर, असं सुंदर मस्त पद्धतशीरपणे चांगला असणारा व्ह्यू आहे. ठाणा स्टेशनपासून जर विचार केला 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असेल. याचं जे परफेक्ट कॉम्बिनेशन आपण म्हणतोय हे मात्र या घरामध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. नंतर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडेही मिळेल, जे हे तुमच्या ह्या बेडरूमला अटॅच असणार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण आता हे थोडक्यात तुम्हाला मी 3 BHK मधले 2 BHK दाखवलेले आहेत. आता ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूमकडे जातो त्यावेळेला शेवटच्या बेडरूमला जर आलात तर इथं पण तुम्हाला शेवटच्या बेडरूमला सगळ्यात पहिलं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि मोठं चांगलं तुम्हाला इथे दिलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर मात्र तुम्हाला एकदम हवेशीर असणारा असा हा एक बेडरूम असणार आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बेड आहे. इकडे थोडं स्टोरेज टाईप केलेलं आहे. ह्या साईडला जरी आला तर इथे मात्र सुंदर आणि चांगला असं एक कपाट म्हणा, त्या सगळ्या गोष्टी वरती फॉल सिलिंग ह्या बेडरूमला पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलं गेलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता हे कपाट पण नवं कोरं टकाटक असणार आहे. इकडं थोडं ड्रेसिंग टेबल अधिक तुम्हाला एक स्टोरेजचा पण इकडे सोय करून ठेवलेली आहे. आणि नंतर जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी आहे. ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर मात्र तुम्ही बघितलं तर नारेंग प्रॅडो नावाचं जे आता नवीन होतंय तयार ते तुम्हाला दिसतंय. पुढे रेमंड बघितलं तर रेमंड तुम्हाला दिसतंय. अशा पद्धतीचा बाकी सगळ्या पद्धतीनं जर बघितलं तर मात्र तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये व्ह्यू मिळतो. आणि अशा पद्धतीचं फर्निचर आहे, जिथे त्यांनी AC म्हणा त्या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सेट केलेल्या आहेत. ह्या बिल्डिंगमध्ये OC म्हणा, CC म्हणा, सोसायटी म्हणा, ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेकडे अप्रोच लावला किंवा कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं ठरवलं तर मात्र ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला लोन मात्र नक्की मिळू शकतं. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. ज्या मंडळीला फर्निचर करण्यासाठी वेळ नाही आहे किंवा अशा चांगल्या पद्धतीचं फर्निचर, चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद जर घ्यायचा असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा 3 BHKचा फ्लॅट उपलब्ध आहे. 2,87,00,000 रुपये निगोशिएबल असणार आहे. समोर बसल्यानंतर त्या इलेक्ट्रिकल गोष्टी ठेवायच्यात नाही ठेवायच्यात त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर त्याच्यात किती कमी आणि कशा पद्धतीने सेट करता येईल ते मला नंतरच सांगता येईल. पण ह्याच्यात कमी होतील. जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा, हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवतो. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आपला दाखवण्याचा रोजचा कार्यक्रम आहे. आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.